आदाब, जय हिंद। मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज आए हुए हैं हम बुल्डाना शहर में। बुल्डाना शहर में एक गरीब परिवार के लोग अमरन ऑपरेशन के ऊपर बैठे हुए हैं। उनका कहना है कि हमारे बच्चे के ऊपर कुछ जुल्म हुआ। एलसीबी के लोगों ने हमारे बच्चे के ऊपर कोई केसेस ना दाखिल होते हुए भी उसको उठाकर उसको जलम पुलिस स्टेशन ले जाके दिया और वहां पर गुना दाखिल हुआ। आइए हम उनसे बात करते हैं परिवार वालों से, उनका क्या कहना है ये विषय के ऊपर। दादा, ते तुमच्यावर जे अन्याय झालेला आहे ते अन्याय कोणा केला? कोण आले होते तुमच्याकडे? एलसीबीचे जे लोक आहे आम्ही आदिवासी भाषेपाडी। तुमचं गाव कोणतं आहे? आमचं मुख्य गाव जर सांगायचं मालठाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा। त्या ठिकाणी आपलं सरकारी स्वस्त झाले। तुमचं नाव काय आहे? पूर्ण नाव? माझं नाव आहे दीपू ठबुका पवार। ते काय झालं तुमच्या सोबत हे सांगा? त्याच्यामध्ये सर मी सरकारी स्वस्त धान्य दुकान आमचं मालठाणा आहे त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता सुद्धा मी आहे आणि आदिवासी भाषेपाडी सेवा संस्थेमध्ये संस्थापक अध्यक्ष आहे। माझ्या महिला स्वयंसहायता बचत गट अध्यक्ष आहे आणि मी सामाजिक कामं करत राहतो। आणि जे जमीन आहे आमच्याजवळ एक गुंठाई जमीन संग्रामपूर तालुक्यामध्ये नाही आहे, त्यासाठी आम्ही फॉरेस्ट खात्याची जमीन इथं मोजे घारोड लाखनवारा शिवारामध्ये आहे। त्या ठिकाणी आम्ही 15 एकर जमीन काढलेली आहे। आमचे 20 ते 25 कुटुंब तिथं आहे। त्या ठिकाणी आमचं ज्या ठिकाणी आम्ही जमीन काढली त्या ठिकाणी आमचे वास्तव्य आहे। आज त्या ठिकाणी आम्ही राहत असताना मी माझा मुलगा गोपाल दीपू पवार आणि एक शिकन भोसले होता, त्यांच्यामध्ये त्यांची शेतीचं नांगरटी करण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर पंक्चर काढलं आणि दुरुस्तीसाठी गेलो असताना ट्रॅक्टर दुरुस्ती केली आणि आम्ही घरी गेलो असताना आम्ही डिझेल वगैरे घेण्यासाठी आंबेटाकळी पेट्रोल पंपावर जात असताना आमच्या हातामध्ये डिझेलची कॅन होती। तर त्याच्यामध्ये अचानक एलसीबीचे बुलढाणा एलसीबीचे कर्मचारी ते आले अचानक आणि आम्हाला उचल टंगली केली आणि लाताबुट्यांनी मारहाण करून असं जसं ढोरा बकऱ्याला गाडीमध्ये टाकलं। तुम्ही पण होते काय? माझ्या मुलगासोबत मीच होत आहे। मला बी कॅलर पकडून त्यांनी गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि एलसीबीच्या पोलिसने आणि 5-6 लोक मिळून आले। बोलेरो गाडी होती, त्यांना मी सांगितलं साहेब काय झालं ते सांगायला तयार नाही। तर म्हटलं तुम्ही मुलांना काय घेऊन चालले, मला काय घेऊन चालले, माझ्यावर कोणता रिपोर्ट आहे का, काही वॉरंट आहे का, कोणी माझ्या नावानं रिपोर्ट दिला का, काही नोटीस आहे का, ते सांगायला सुद्धा तयार नाही। म्हटलं मी सामाजिक कार्यकर्ता सरकारी दुकानदार आहे, स्वस्त धान्य दुकान आणि सामाजिक कार्यकर्ता आहे। संबंधित म्हणजे सरपंच पोलीस पाटील आणि संबंधित बीट जमदार संबंधित पोलीस स्टेशन त्यांना माझं चारित्र्य सांगायला लावा की मी चोर आहे की बदमाश आहे की काय, ते तेवढं सांगितल्यावर त्यांनी काहीच ऐकलं नाही। तर त्यांनी जसं माझ्या मुलाला उचललं आणि ते त्यासोबत एक होता त्यांची नांगरटी करण्यासाठी मी जवळ आलतो, त्यांनाही सुद्धा उचललं। जसं आले तसे लाताबुक्कांनी मारहाण केली आणि गाडीमध्ये टाकलं। तसंच आधी एक धरमचा मुलगा होता, त्यांना बी लाताबुक्क्यांनी मारलं आणि गाडीमध्ये नेलं, मग त्यांना आणून सोडून दिलं। असं त्याच्यामध्ये सर माझ्या मुलावर एकही गुन्हा महाराष्ट्रामध्ये एकही गुन्हा दाखल नाही आहे। त्यांना CCTV मध्ये बघायचं की कलेक्टर ऑफिस मध्ये SB ऑफिस मध्ये तहसील मध्ये माझा मुलगा माझ्या सोबतच राहते लहानपणापासून तर आतापर्यंतही। पण माझ्या मुलावर जो अन्याय केला त्यांनी हा अन्याय दूर करावा। जे केसेस त्यांनी खोटे केसेस पेंटिंग केसेस 6-6 महिन्याचे 12-12 महिन्याचे पेंटिंग केसेस आहे, या पेंटिंग केसेस त्यांनी टाकलेल्या आहे त्या खारिज कराव्या, तरच आम्ही उपोषण मागे घेणार, नाही तर आम्ही मागे घेणार नाही। ज्या अधिकाऱ्यांनी माझ्या मुलावर कठोर कारवाई केली आणि जे केसेस टाकल्या ते अधिकारी निलंबित व्हावे आणि माझ्या मुलांना जे बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केले ते खारिज करण्यात यावे व त्यांना जेलमधून माझ्या मुलांना बाहेर सुटका द्यावी आणि निर्दोष करावा। ये थे परिवार जिनके बच्चे के ऊपर जो अन्याय हुआ उसको लेके उन्होंने अपनी बात रखी है। आज बुल्डाना शहर पुलिस प्रशासन सवालों के घेरे के अंदर है। बुल्डाना पुलिस प्रशासन के ऊपर जो गंभीर आरोप लगाए जा रहे हैं, यहाँ जो बच्चे को उन्होंने उठाया जिसके ऊपर गुन्हे दाखिल करे
वो बच्चे के पिताजी खुद यहाँ पर बता रहे हैं, जो अमरण उपोषण के ऊपर बैठे हैं, और उनका कहना है कि जो अधिकारियों ने ये गलत कार्रवाई की है उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए, और मेरे बच्चे के ऊपर जो केसेस है वो केसेस हटाना चाहिए। हम बुल्डाना जिला के पुलिस अधीक्षक साहब, इनसे हमारे चैनल के माध्यम से रिक्वेस्ट करते हैं कि ये गरीब लोग इतनी दूर से यहाँ आके बैठे हैं, इनकी फरियाद सुनी जाए और इनके साथ न्याय किया जाए। और इनके साथ आए हुए पारधी समाज के जिला अध्यक्ष, आइए हम उनसे भी बात करते हैं, उनका क्या कहना है ये विषय के ऊपर। हे सगळे लोक तुमच्या गावचे आहे काय? सर्व हे माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मतदारसंघातले सर्व लोक आहेत आणि या ठिकाणी दीपू ठबुका पवार यांनी 1 मे पासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। सदर यांचा मुलगा 10वी पास आहे, यांच्याकडे शेती सुद्धा आहे, यांच्याकडे राशन दुकान आहे, हे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि इतकं सगळं असताना त्याच्या मुलांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी पाठीमागे नसताना एक चूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे, अधिकाऱ्यांकडून झालेली आहे। माझं असं म्हणणं आहे की जिल्ह्यात शेकडो असे लोक शिक्षक आहेत, शिकलेले विद्यार्थी आहेत, त्यांना तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी सांगितलं होतं की बा ज्या पारधी समाजाच्या शिकलेल्या मुलावर गुन्हा दाखल करायचा आहे अशा मुलांना त्यांचे जे पंच लोक आहेत त्या पंचाची साक्ष घेतल्याशिवाय किंवा त्यांचा विचार लक्षात घेतल्याशिवाय यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊ नये। आतापर्यंत तेच चालू होतं, परंतु पोलीस प्रशासन आज कोणताही त्यांचा मागचा पुढचा विचार करत नाही, शिक्षित नाही, कोणी चांगला गुन्हेगार आहे साव आहे असं काही पाहत नाही आणि त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल करतात। ही बाब थोडीशी आमच्या या पारधी समाजाला कलंक लावणारी बाब आहे। म्हणून पोलीस प्रशासन आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी विनंती राहील की यांच्या या मुलांचा यांच्यावर जे केलेल्या खोटे गुन्हे दाखल केलेले केसेस त्वरित मागे घेण्यात यावे आणि यांच्या मुलाला निर्दोष मुक्तता करण्यात यावी आणि हा कोणत्याही शिक्षित जे जिल्ह्यामध्ये शिकलेले मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांच्यावर कोणत्याही पंचाशिवाय विचारल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये अशी मी आपल्या सेवेची विनंती करतो। तुम्ही पारधी समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहे, हे लोक कालपासून बसलेले आहे इथे येऊन। तुम्ही आज आले का कालचे आले होते यांच्याकडे? मी आज आलो। तर तुम्ही इथे येऊन आले, यांच्याकडे यांची सर्व पाहणी केली, तर तुम्ही ते जे पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटले काय? भेटणार आता मी या विषयाला घेऊन यांच्यासमोर पोलीस अधीक्षक साहेबांना भेट घेणार, संबंधित एलसीबीचे ठाणेदार साहेब लांडे साहेब त्यांची सुद्धा भेट घेणार आणि ज्यांनी या लोकांवर कारवाई केलेली आहे त्यांच्याशी चर्चा करणार, त्याच्यातून मार्ग काढणार। ह्या जिल्ह्याचाच प्रश्न आहे, परंतु असे जे निर्दोषी विद्यार्थी आहेत हे नाहक बळी पडून याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, यांना कारणीभूत पोलीस प्रशासन होत आहे आणि असाच आमचा समाज हा कलंकित गुन्हेगारी वाटचाल करत आहे, गुन्हेगारी वाटचाल करत आहे। म्हणून हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे, म्हणून मी साहेबांची अत्यंत भेट घेणार। हो, यस, ओके। मैं शब्द की गूंज का संपादक शेख जमील शेख जान मोहम्मद, कैमरामैन राजू शाह के साथ बुल्डाना।